Place a good and bad conductor of heat. Place a steel spoon, copper strip or rod, a divider from your compass box, a pencil and plastic ruler in a glass beaker. प्लेस अ स्टील स्पून, एक स्टीलचा चमचा, कॉपर स्ट्रीप म्हणजे कॉपरची तांब्याची पट्टी, ऑर रॉड किंवा एक दांडा, अ डिवायडर फ्रॉम युअर कंपॉस, तुमच्याकडे कंपॉस बॉक्स असते जॉमेट्री बॉक्स त्यातला डिवायडर, अ पेन्सिल एक पेन्सिल, नंतर प्लास्टिक रुलर. हे काय, ह्या सगळ्या वस्तू एका ग्लास बिकरमध्ये घ्यायच्या किंवा काचेच्या भांड्यात घ्यायच्या. पोर हॉट वॉटर 60 to 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं गरम पाणी घ्यायचं आणि ते ह्या बिकरमध्ये ओतायचं. वेट फॉर अ व्हाईल, देन टच द आउटर एंड ऑफ ईच ऑब्जेक्ट. आता थोडा वेळ तुम्ही थांबा आणि ऑब्जेक्ट प्रत्येक ऑब्जेक्टला किंवा प्रत्येक वस्तूला हात लावून बघा. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल बिलो. आता खाली जे टेबल दिलंय त्याच्यात त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इन्सर्ट करा. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस. आता ह्याच्यावरनं तुम्हाला काय निष्पन्न होईल किंवा तुमच्या काय लक्षात येईल. सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. काही सबस्टन्सेस असतात ते हीटचे गुड कंडक्टर्स असतात किंवा ते त्यांच्यामधनं हीट पटकन वाहून जाऊ शकते. अँड सम आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. आणि काही वस्तू ज्या असतात त्या बॅड कंडक्टर्स ऑफ हीट असतात, म्हणजे ती वस्तू लवकर गरम होत नाही किंवा त्याच्यातून उष्णता वाहून जाऊ शकत नाही. हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू अ कॉपर स्ट्रीप ऑर पॉट. आता कुठल्या गोष्टीतनं तर हीट लवकर वाहून जाते किंवा वाहते, तर कॉपरच्या पट्टीतून किंवा कॉपरच्या भांड्यातून हीट ही पटकन वाहते, म्हणजेच कॉपरचं भांडं लवकर गरम होतं. बट नॉट थ्रू प्लास्टिक ऑर वूड. पण प्लास्टिकचं भांडं किंवा वूड असेल किंवा लाकूड असेल ते लवकर गरम होत नाही, कारण ते बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. वी कॅन होल्ड अ ग्लास टम्बलर ऑर चायना कप फुल ऑफ हॉट टी इझिली इन अवर हँड. आपण आपल्या घरात जे चायना कप असतो त्याच्यात गरम चहा ओतल्यावर आपण इझिली तो पकडू शकतो. बट नॉट सो अ स्टील ऑर कॉपर कप. पण हा चहा, गरम चहा जर तुम्ही स्टीलच्या भांड्यात ओतलात किंवा कॉपरच्या तांब्याच्या भांड्यात ओतलात तर तुम्ही त्या भांड्याला हात लावू शकणार नाही, कारण ते लवकर गरम होतं. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. आता ही नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे. ह्याच्यासाठी ॲपॅरेटस काय लागेल, तर अ मेटल रिंग, एक धातूची रिंग, अ मेटल बॉल, एक धातूचा बॉल, अ बर्नर एटसेट्रा. ॲक्टिव्हिटी: टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज दॅट बॉल जस्ट पासेस थ्रू अ रिंग. आता तुमच्या ह्याच्यासाठी एक मेटलची रिंग घ्या आणि एक मेटलचा बॉल घ्या. बॉलची साईज अशी असेल की तो बॉल त्या रिंगमधनं पास होईल. हिट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आता फर्स्ट तुम्ही जेव्हा मेटलची रिंग घेतली पहिल्यांदी आणि त्याच्यातनं बॉल जेव्हा पास केला तेव्हा तो त्याच्यातनं बॉल पास होऊ शकत होता किंवा त्याच्यातनं बाहेर येऊ शकत होता. आता तुम्ही त्या बॉलला गरम करा, मेटलच्या बॉलला गरम करा अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आणि आता चेक करा की तो बॉल त्या रिंगमधनं बाहेर पडू शकतो का. नाऊ लेट द बॉल कूल डाऊन. आता बॉलला थंड करा अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आणि आता चेक करा की तो बॉल त्याच्यातनं रिंगमधनं बाहेर पडतो की नाही. आता इथे तुम्हाला चित्र दिसतंय. इथे मेटलची एक रिंग घेतली आहे, त्याच्यात बॉल आतमध्ये, रिंग मेटलचा बॉल आहे तो आतमधनं सरकून बाहेर पडत होता. आता जेव्हा तुम्ही तो बॉल तापवला नव्हता किंवा गरम केला नव्हता तेव्हा तो बॉल रिंगमधनं आतमध्ये जाऊ शकत होता. पण जेव्हा तुम्ही त्या बॉलला गरम केलं तेव्हा त्या बॉलची साईज वाढली आणि त्याच्यामुळे तो मेटलच्या रिंगमधनं बाहेर जाऊ शकत नव्हता. द अबाव एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल्स एक्सपांड ऑन हीटिंग. ह्याच्यावरून असं लक्षात येतं की जर तुम्ही मेटलला हीट दिली किंवा धातूला गरम केलं तर ते प्रसरण पावतात किंवा एक्सपांड होतात.
आणि कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. आणि हेच मेटल जेव्हा तुम्ही कूल कराल किंवा थंड कराल त्यावेळेला ते परत कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजेच आकुंचन पावतं. सॉलिड्स एक्सपांड्स ड्यू टू हीट. आता सॉलिड थिंग्स ज्या असतात ते त्यांना हीट दिली किंवा उष्णता दिल्यावर त्या प्रसरण पावतात किंवा एक्सपांड होतात अँड कम बॅक टू देअर ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ह. जर त्यांच्यातनं उष्णता काढून घेतली किंवा त्यांना थंड होऊ दिलं तर त्या परत स्वतःच्या मूळ रूपात येतात किंवा ओरिजिनल स्टेटला येतात. हाऊएव्हर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड्स एक्सपांड इज डिफरंट. परंतु प्रत्येक सॉलिड थिंग असते ही किती प्रमाणात एक्सपांड होईल, किंवा किती प्रमाणात ती प्रसरण पावेल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू द हीट. आता एक्सपान्शन अँड आपण आता जी एक्सपेरिमेंट बघितली ती एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड थिंग्सची होती किंवा घन पदार्थांचं एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन होतं. आता लिक्विडचं एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन बघायचं आहे. ह्याच्यासाठी ॲपॅरेटस आहे 500 ml कोनिकल फ्लास्क. इथे तुम्हाला इथे शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय एक कोनिकल शेपचं फ्लास्क आहे. 2 होल्ड रबर स्टॉपर. त्याच्यावरती 2 होल असलेली किंवा 2 छिद्र असलेलं एक रबराचं बूज घ्यायचं. ग्लास ट्यूब, एक ग्लासची ट्यूब घ्यायची किंवा ग्लासची नळी, काचेची नळी घ्यायची. मेजरिंग रुलर, पट्टी मोजण्यासाठी. थर्मोमीटर, स्टँड, वायर गॉज म्हणजे स्टीलची जाळी, बर्नर आणि एक ग्राफ पेपर. अशा ह्या वस्तू ह्या ॲपॅरेटस आपल्याला लागतं. प्रोसिजर, फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. आता शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय जो कोनिकल फ्लास्क आहे तो पूर्ण वॉटरने भरायचा, पाण्याने भरायचा. इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मोमीटर इन द 2 होल्स ऑफ स्टॉपर. आता जो कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यावरती तुम्ही एक रबरी बूच लावायचं. असं रबरी बूच लावायचं की त्याला 2 होल्स असतील. एका होलमध्ये थर्मोमीटर ठेवायचा आणि दुसऱ्या होलमध्ये ग्लासची नळी घालायची. हीट द वॉटर विथ द हेल्प ऑफ आता तुम्ही ते पाणी आहे ते बर्नरच्या मदतीने तापवा. विथ द हेल्प ऑफ रुलर रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब. आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन द टेम्परेचर. आता काय करा, जेव्हा तुम्ही ते पाणी तापायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्ही प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस पाणी तापलं थर्मोमीटरवर तुम्ही चेक करायचं की किती टेम्परेचर वाढतंय. आता प्रत्येक वेळेला 2 डिग्री सेल्सिअसने जेव्हा टेम्परेचर वाढेल त्यावेळेला तुम्ही पाण्याची पातळी किंवा वॉटर लेवल तुम्ही रुलरच्या मदतीने मोजा. टेक अबाउट 10 रिडिंग्स. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस किंवा एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज झालं किंवा तापमान वाढलं की प्रत्येक वेळेला तुम्ही वॉटर लेवल आहे ती चेक करा, वॉटर लेवलची माप घ्या किंवा मेजर करा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप. आता जेव्हा तुम्ही हिटिंग पाणी तापवणं बंद करा त्यावेळेला काय होतं ते ऑब्झर्व करा. ड्रॉ अ ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर रायझेस. आता जसजसं पाण्याचे तापमान वाढतं किंवा पाण्याचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेला वॉटर लेवल कशी होते ह्याचं ऑब्झर्वेशन करा आणि त्याचा ग्राफ ड्रॉ करा. When a liquid is heated, the distances between its particle increase. आता जेव्हा तुम्ही एखादं लिक्विड गरम करता किंवा तापवता, आता त्यातले जे प्रत्येक लिक्विड पदार्थ हा छोट्या छोट्या कणांनी बनलेला असतो किंवा प्रत्येक पदार्थ हा छोट्या छोट्या पार्टिकल्सनी किंवा कणांनी बनलेला असतो. जेव्हा तुम्ही पाणी तापवता किंवा लिक्विड तापवता तेव्हा काय होतं, पार्टिकल्स असतात, 2 पार्टिकल्समधलं अंतर वाढतं किंवा 2 कणांमधलं अंतर वाढतं. अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्या पाण्याचं लिक्विड पदार्थाचं आकारमान सुद्धा वाढतं. दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. याला एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स असं म्हणतात किंवा लिक्विड पदार्थ प्रसरण पावतात असं म्हणतात.
वेन इट्स टेम्परेचर फॉर लिक्विड कॉन्ट्रॅक्ट, जेव्हा ते टेम्परेचर कमी होतं त्यावेळेला ते लिक्विड पदार्थ परत ओरिजिनल स्टेटला येतात किंवा परत आकुंचन पावतात. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. आता ग्लास बॉटल, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर एटसेट्रा. तर ह्याला ॲपॅरेटस काय लागेल? एक ग्लासची बॉटल, फुगा आणि हॉट वॉटर. प्रोसिजर. फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ अ ग्लास बॉटल. एक काचेची बाटली घ्या आणि त्याच्या तोंडाशी किंवा त्याच्या वर एक फुगा त्याला जोडा. होल्ड दिस बॉटल इन हॉट वॉटर. आता ती बॉटल आहे ती तुम्ही गरम पाण्यात धरा. व्हॉट हॅपन्स? द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. आता काय होईल? जेव्हा तुम्ही बॉटल गरम होईल तर त्याची हवा काय होते? प्रसरण पावेल किंवा एक्सपांड होईल. त्याच्यामुळे त्याचा व्हॉल्यूम किंवा आकारमान वाढतं. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस. त्याच्यामुळे काय होईल? बॉटलच्या तोंडाशी जो फुगा लावलेला असेल तो थोडासा फुगेल, कारण त्यातली हवा आहे, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. ऑन द अदर हँड, ऑन रिमुव्हिंग हीट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. आणि जेव्हा तुम्ही पाणी परत हीट काढून घ्याल त्यावेळेला काय होईल? तो फुगा परत ओरिजिनल स्टेटला येईल किंवा एअर परत कॉन्ट्रॅक्ट होतो. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. थर्मस फ्लास्क. You might have seen a thermos flask used for keeping tea, coffee, milk, etc. hot or सरबत cold for a long time. आता आपल्या घरात सगळ्यांच्याच घरात थर्मस फ्लास्क असतो. चहा कॉफी गरम जास्त काळ गरम राहण्यासाठी किंवा सरबत थंड राहण्यासाठी याचा उपयोग होतो. व्हॉट इज इट स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन? आता ह्याचं स्ट्रक्चर काय आहे किंवा रचना कशी आहे हे आपण बघूया. दिस इज डबल वॉल्ड फ्लास्क. आता हा जो थर्मास फ्लास्क आहे ह्यातला डबल वॉल्ड असतो किंवा त्याला डबल आवरण असतं. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स. ह्याच्यामध्ये 2 काचेच्या नळ्या असतात. वन इनसाइड द अदर विथ गॅप बिटवीन देम सील्ड. आता 2 नळ्या असतात त्या अशा प्रकारे ठेवलेल्या असतात की एक नळी दुसऱ्या नळीच्या आतमध्ये ठेवलेली असते आणि त्या 2 नळ्यांमधली जी गॅप असते ती सील केलेली असते किंवा बुजवलेली असते. द सरफेस ऑफ बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय सिल्वर कोटिंग. द सरफेस ऑफ द ट्यूब्स. आता ह्या दोन्ही ट्यूब्सचे जे सरफेस किंवा बाहेरचा पृष्ठभाग असतो त्याच्यावर सिल्वर कोटिंग दिलेलं असतं किंवा सिल्वर आवरण, चंदेरी आवरण दिलेलं असतं. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ड टू क्रिएट अ व्हॅक्यूम. आता या 2 ट्यूब मधलं जे रिकामी जागा असते ती त्यातली पूर्ण हवा काढून घेतलेली असते. त्याच्यात पूर्ण पोकळी निर्माण केलेली असते. देअर इज द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ह. या दोन्ही ट्यूब मधली हवा काढून घेतलेली असते आणि आतमध्ये पोकळी तयार केलेली असते. देअर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल ऑर प्लास्टिक आउटसाइड द ट्यूब्स. आता या दोन्ही ट्यूबच्या बाहेरच्या साईडला एक प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल असतं. त्याच्या बाजूला बाहेर एक धातूची बरणी किंवा प्लास्टिकची बरणी असते. बाहेरचं आवरण काय असतं तर धातूची किंवा प्लास्टिकचं बरणी हे आवरण असतं. फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क, पीसेस ऑफ स्पॉन्ज और रबर आर फिक्स बिटवीन द आउटर जार अँड फ्लास्क. आता बाहेरचा जो जार आहे आणि आतला जो फ्लास्क आहे आता याच्यामध्ये स्पंजचे तुकडे किंवा रबराचे तुकडे टाकलेले असतात. फंक्शन ऑफ थर्मल फ्लास्क. आता आपल्याला इथे हे पिक्चर दिसतंय. आता इथे फर्स्ट आपल्याला दिसतंय की आतमध्ये फ्लास्क आहे आणि त्याच्या बाहेर प्लास्टिकचा किंवा मेटलचा जार आहे. आता नेक्स्ट. When a hot substance is placed in a thermos flask, the heat going on out get reflected due to shining surface of the inner tube. When a hot substance is placed in a thermos flask, जेव्हा तुम्ही थर्मस फ्लास्क मध्ये एखादा गरम पदार्थ किंवा हॉट सबस्टन्स ठेवता
द हीट गोइंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड. आतली हीट जी बाहेरच्या दिशेने जी जात असेल तर ती परत आतल्या दिशेने रिफ्लेक्ट होते. आता हे कशामुळे होतं? तर इनर ट्यूब ज्या आपल्या ग्लासच्या नळ्या होत्या, काचेच्या नळ्या होत्या, त्याचा बाहेरचा पृष्ठभाग आपण सिल्वर रंगाने कोट केलेला होता. त्याच्यामुळे काय होतं? आतली उष्णता बाहेर जायच्या ऐवजी आतमध्ये परत परावर्तित होते. हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड. त्यामुळे ही उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही. निदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ हीट अकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. आता आतमध्ये एक पोकळी तयार केलेली असते, त्याच्यामुळे उष्णतेचं कंडक्शन किंवा कन्व्हेक्शन होत नाही. ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर टू द आउटर कूलर रिजन. त्याच्यामुळे काय होतं? तर हीट ही बाहेरच्या थंड रिजनमध्ये किंवा कूलर रिजनमध्ये जात नाही. अँड इज रिटेन इनसाइड फॉर लॉंग टाईम. आणि ती जी उष्णता असते ती बऱ्याच काळापुरती आतल्या बाजूलाच राहते. स्टील अ लिटिल heat is lost from around the lid and by a small amount of conduction through the glass. तरी पण काय होतं की काही थोड्याशा प्रमाणात हीट जी आहे ती झाकणामधनं बाहेर पडत असते. Therefore the hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. त्याच्यामुळे काय होतं? आतला जो गरम पदार्थ असतो तो 2 किंवा 3 तासांनी खूप हॉट राहत नाही किंवा तो थोड्या प्रमाणात थंड होतो.